जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे बी अनेक मंत्री त्यांच्यासोबत चर्चा करत आहे आणि सगळ्यालाच अपेक्षा आहे का 29 तारखेला होणारा धरणा हा स्थगित व्हावा आणि शासन आणि जरांगेजी यांच्यामध्ये मध्यस्थता करून याचा मार्ग निघावा, अशा प्रकारची सगळ्याची भावना आहे. हो, आज वडेट्टीवारने एक आरोप केलेला आहे की जेवढे मोठे मराठी नेता आहेत त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेही आहे अशी ते बोललेले आहे. कसं बघता या सगळं? नाही, विजय वडेट्टीवार दरवेळेस आपली भूमिका बदलत राहतात. सरकारमध्ये काँग्रेस राहिली तर त्यांची त्यावेळेस अलग भूमिका राहते, विरोधामध्ये गेली तर त्यांची अलग भूमिका राहते. आता सुप्रिया सुळेकडे आहे का कोणत्या नेत्याकडे आहे ते आज का बोलत आहे, हे तर त्यांना त्यावेळेसच माहित होतं का बा मराठा आणि कुणबी हे मराठा आणि कुणबी आणि मराठा लोकांनी ओबीसीचे प्रमाणपत्र अनेक नेत्यांनी घेतलेले आहे. हे काही आज थोडी उघड झालं आहे, अनेक नेत्याली माहीत आहे, स्वतः विजय भाऊली माहीत आहे. आणि म्हणून कुठंतरी मराठा आणि कुणबीमध्ये वाद निर्माण करायचा. खऱ्या अर्थाने अगर पाहिलं तर ओबीसीचे वाटोळं कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनीच केलं. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पासून लगातार ओबीसीच्या संदर्भात त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांनी राहत देण्याचे ओबीसीला काम केलं आणि जेवढे बी काँग्रेसने आजपर्यंत एक बी निर्णय केला नाही त्याच्यापेक्षा हजारो निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ओबीसीच्या समर्थनात झाले आहे. आणि म्हणून विजय वडेट्टीवारले आज त्यांना जाग आलाय आणि ते त्यांची भूमिका हे काही स्पष्ट भूमिका राहत नाही. ओबीसीच्या संमेलनामध्ये गेलं तर तिथं त्यांची अलग भूमिका राहते, पक्षाच्या मंचावर त्यांची अलग भूमिका राहते, जनतेमध्ये त्यांची अलग भूमिका राहते आणि मीडियामध्ये त्यांची अलग भूमिका राहते. आता सुप्रिया सुळेपाशी ओबीसीचं सर्टिफिकेट आहे का कोणापाशी सर्टिफिकेट आहे ते त्यांनी स्वतः त्याचे चिंतन करावं. त्यांच्या अलायन्स पार्टीचे ते पार्टनर आहे आणि त्यांनी चिंतन करावं. शरद पवार साहेबांना विचारावं का तुम्ही मराठाचे आहे ना, तुमच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट कसं काय आलं, हे त्यांना विचारावं. आणि म्हणून हे भ्रमाची स्थिती निर्माण करून आणि मराठा आणि कुणबीमध्ये आपसामध्ये झगडा लावण्याचं काम हे विजय वडेट्टीवार दरवेळेस त्या ठिकाणी करत राहतात. आणि विजय वडेट्टीवार काही नवीन नेते नाही, सिनियर काँग्रेसचे नेते आहे आणि मराठा आणि ओबीसीच्या माध्यमातून मार्ग कसा निघेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, 2 दिवस अगोदर